माझं नाव श्रीनिवास सुभाष कासार. हे संत्र्याचं पीक आहे आणि 5 वर्ष झालेली आहे त्याला लावलेलं. आणि आता बरंच झाडाचं नुकसान झालेलं आहे. हे पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे. हे तावर सोडला होता आम्ही 30 एप्रिलला बाग. आणि ताण 1 महिन्याचा हवा असतो संत्रा पिकाला जमिनीच्या पोतानुसार. आम्ही 1 एप्रिलमध्ये सोडला होता तानावर. तर आता पाऊस आम्हाला अपेक्षित होता जूनमध्ये मध्ये, पण पाऊस काय आता वेळेवर आलेला नाही. त्यामुळे आमचे झाडं जाळायला लागलेले आहेत. लागवडीला आम्हाला 1 लाख रुपये लागले होते. मग बाकी ठिबक असं सगळं 2-2.5 लाख रुपये लागले आम्हाला सगळे. आम्ही समजा 2 विहिरी होत्या, आमच्या 2 विहिरीवर चाललो होतं आमचं. पण आता पाणीच नाही राहिलं. आम्ही त्यामुळे आता विकत पाणी घालत आहे. आणि जर अजून पाऊस नाही आला तर झाड जगवणं मुश्किल होईल आमचं. पहिलं नाव सांगा. नमस्कार, मी आशिष देवराम पाटील कासार, राहणार वाळकी, अहिल्यानगर. आज वाळकी जे परिसरामध्ये बऱ्यापैकी संत्र्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. वाळकी परिसर हा संत्र्याचा आगार म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. पण आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की पावसाने ओढ दिल्यामुळे या वाळकी परिसरातील संत्र्याच्या बागा जगवणं मुश्किल झालेलं आहे. वाळकी परिसरात बऱ्यापैकी वाळकी असेल, खडकी, खांडाळा, सारोळा, देऊळगाव, बाबुर्डी या सर्व पंचकृषीच्या परिसरामध्ये संत्र्याच्या बागा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पण पावसाने आणि मान्सूनने ओढ दिल्यामुळे या बागा जगवणं मुश्किल झालेलं आहे. बागा जळण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. माझी वैयक्तिक जवळजवळ 5 ते 6 एकर फळबाग आहे. यामध्ये 2 एकर माझे संत्र्याची झाडं आहेत आणि 3 ते 3.5 एकर माझं सीताफळाची बाग आहे. माझ्याकडे संरक्षित पाणी म्हणून मी शेततळ्याची पण व्यवस्था केली होती, पण ते पाणी पण किती दिवस पुरेल याची शंका आहे. आज पावसाने ओढ दिल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. जो खर्च झालेला आहे 3-4 वर्ष आम्ही जीवापाड घरातील कुटुंबातील लहान मुलांना जसं जपवतो तशा पद्धतीने आम्ही या फळबागा जगवलेल्या आहेत. आणि आज जर पावसाने यात ओढ दिली तर या जगवलेल्या फळबागा जगवणं मुश्किल आहे. ज्या पद्धतीने या फळबागा जगवल्यात, तर पाऊस जर नाही आला, मान्सून जर लांबणीवर पडला तर या फळबागात जगवणं मुश्किल होईल. झालेला खर्च आमचा निघणं अवघड होईल. शासनाला आणि कृषी विभागाला आमची मागणी असेल की मान्सून लांबणीवर जाणार आहे, एल निनोचा धोका होता, तर शासनाने जे परत भारतीय हवामान खात्याने जे शेतकऱ्यांना जे अंदाज देतात, आज सर्व जे अंदाज आहेत हे अंदाज फेल ठरत आहेत. तुम्ही जे शेतकऱ्यांना अंदाज देतात हे अचूक अंदाज शासनाकडून मिळाले पाहिजेत. आज एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या या फळबागा जर जळाल्या तर खूप कोट्यवधी रुपयाचं नुकसान होईल. आधीच हा भाग जिरायत पट्ट्यातला भाग आहे, त्यातून लोकांनी संत्रा, सीताफळ, डाळिंबाच्या फळबागा जगवलेल्या आहेत. शासनाने वेळीच उपाययोजना करावी. आधीच दुष्काळ, मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्याचं कंबरड पूर्णपणे मोडलेलं आहे. तर शासनाने याच्यावरती गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना म्हणून याच्यावरती तातडीने उपाययोजना कराव्यात.